सीएसएमटी स्टेशनच्या बाहेरचा परिसर सध्या रिकामा करण्याचं काम सुरू आहे। सध्या सगळ्या गाड्या तिथून हटवल्या जात आहेत। आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। विपुल, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? कारण मागचे 3 ते 4 दिवस आपण पाहतोय परिसरामध्ये अनेक गाड्या होत्या, टेम्पो, ट्रक, अगदी लहान वाहनं सुद्धा होती। आत्ताची काय परिस्थिती आहे? नेमकं काय सुरू आहे सीएसएमटी परिसरात? नक्कीच सध्या मी त्याच परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये संपूर्ण जी वाहनं आहेत ती या ठिकाणी पार्क केलेली आहेत, त्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर यांना पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर आहे तो खाली करण्याचे नोटीस देखील देण्यात आलेले आहे। मात्र ह्या नोटीसीसाठी आता या कार्यकर्त्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहिलं तर मागच्या परिसरामध्ये या ठिकाणी जी एक रुग्णवाहिका होती ती या ठिकाणी अडकली होती, त्यामुळे या वाहतूक सोडवण्यासाठी आता पोलीस कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आता या ठिकाणाचा परिसर जो आहे तो खाली करण्यास सांगितलेला आहे। नेमकं आता हे कार्यकर्ता हा परिसर खाली करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी संपूर्ण जी वाहनं आहेत तर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात उभी असल्यामुळे या ठिकाणी आता जी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरळीत नसल्यामुळे काही अडथळे निर्माण होतात। बरं विपुल, आता न्यायालयाने या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सुद्धा या संदर्भातलं आवाहन केलेलं आहे की न्यायालयाच्या आदेशांचं पालन करा, न्यायालय जे म्हणेल ते ऐका, असं मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणतात। कोणालाही त्रास होईल असं वागू नका असं जरांगे पाटील म्हणतात। या संदर्भात या आंदोलकांना काय वाटते? थोडी आंदोलकांशी बातचीत करूया, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। मनोज जरांगेंचं ते ऐकणार आहेत का, न्यायालयाचं ते ऐकणार आहेत का, हे थोडं जाणून घेऊ। या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक आपण वाहनं या ठिकाणी पार्किंग केलेली आहेत, मात्र जरांगे पाटील यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना नियमाचं पालन करण्यास सांगितलं, काय सांगा? आम्हाला नियमाचं पालन करण्यास सांगितलं आहे, तोपर्यंत आम्हाला जोपर्यंत पार्किंग दिल्या जात नाही, आम्हाला रात्री क्रॉस मैदान म्हणून पार्किंग दिली होती, आम्ही तिथं गाड्या नेल्या पण होत्या, पण त्या मालकानं आम्हाला गाड्या बाहेर काढायला लावल्या। मग त्याच्यानंतर आम्हाला मैदान न भेटल्यामुळं आम्ही इथं पार्किंग म्हणूनच उभा आहोत। आम्ही कुठं जायचं? 50 किलोमीटर बाहेर पडतो आमच्या रांगा आहेत, मग आम्हाला पार्किंगची इथल्या प्रशासनानं आम्हाला पार्किंगची सुविधा करून द्यावा। सुविधा केल्याच्या नंतर आम्ही आमच्या पाटलांचं ही म्हणून बरोबर आम्ही आमच्या जागेवर जाऊन थांबूया। आपण जर पाहिलं तर कॅमेरामॅनला विनंती करेल, त्या ठिकाणी जे एक रुग्णवाहिका आहे तिला किती मोठी अडचण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी निघण्यासाठी अनेक वाहनाची जशी जागा मिळेल तशा पद्धतीने लावल्यामुळे या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी या ठिकाणी मार्ग मिळत नाहीये। पोलीस या ठिकाणी वाहतूक सोडवण्यासाठी आपल्याला दिसत नाही, काढण्यासाठी म्हणून हे मराठा सेवकच आहेत, मराठा आंदोलकच आहेत जे मदत करतायत, रस्ता मोकळा करून देत आहेत। या मराठा आंदोलकांकडून रस्ता मोकळा करून दिला जातो, ही दृश्य आपण पाहतोय। अवघ्या काही सेकंदामध्ये याच रस्त्यावर जिथं वाहतूक कोंडी झाली असं म्हटलं जातंय त्याच रस्त्यावरून या रुग्णवाहिकेला निघण्यासाठी याच मराठा आंदोलकांनी आता रस्ता मोकळा करून दिलेला आहे। अवघ्या काही सेकंदांमध्ये ती दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहिली। या शिस्तीचं, या भावनेचं सुद्धा कौतुक करावं लागेल। याविषयी बोला त्या आंदोलकांशी। काही सेकंदांमध्ये रस्ता मोकळा करून दिला। Thank you.